नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. आज आपण बनवणार आहोत उपवासाची कुरकुरीत आलू टिक्की आणि त्याच टिक्कीचा वापर करून उपवासाची स्पेशल चाट रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आलू टिक्की बनवण्यासाठी इथे मी 4 मीडियम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा जाडसर वाटलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा खिसलेलं आलं, 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. 2 ते 3 चमचे भाजलेले जाडसर वाटलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. आणि इथे मी सगळ्यात आधी 2 चमचे राजगिराचं पीठ घालून घेत आहे आणि नंतर लागलं तर अजून पीठ आपण वापरणार आहोत. कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. राजगिराचं पीठ बनवण्यासाठी राजगिरा असाच मिक्सरला बारीक करून घेतला होता. जास्तही बारीक नाही झालं, रवाळ पीठ असेल तरीही चालतं. याऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठही वापरू शकता. आपल्याला बाइंडिंगसाठी या पिठाचा वापर करायचा आहे. आणि बटाटा थोडा कमी शिजवून घ्यायचा. जर 4 शिट्ट्या करत असाल तर त्याऐवजी 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर बटाटा वापरायचा आहे. त्यामुळे यामध्ये पिठाचा वापर कमी करायला लागतो आणि टिक्कीचं मिश्रणही असं घट्ट तयार होण्यास मदत होते. त्यामुळे बटाटा नेहमी कमी शिजवून आणि थंड करूनच वापरायचा. तर इथे आपलं टिक्कीचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. हात स्वच्छ धुवून हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि पाहिजे त्या आकाराचा गोळा करून घेऊया आणि टिक्की बनवून घेऊया. बघू शकता मी इथे अशी चपट्या आकाराची टिक्की बनवत आहे, कारण आपण शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय नाही करणार, म्हणून मी या आकाराची टिक्की बनवलेली आहे. बघा एकदम मस्त टिक्की झालेली आहे. आता ही आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीच्याही टिक्की मी बनवून घेते. बघू शकता आपल्या टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आता यामध्ये आपण टिक्की फ्राय करायला ठेवूया आणि गॅस लो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. जास्तही मोठ्या फ्लेमवर आपण टिक्की फ्राय नाही करणार. टिक्की एका साईडून फ्राय झालेली आहे. आपण आता उलटून बघूया. बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे टिक्कीला. आता दुसऱ्या साईडूनही आपण टिक्की फ्राय करून घेऊया. टिक्की फ्राय करून झालेली आहे. एकदम मस्त दिसत आहे. आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा एकदम छान क्रिस्पी टिक्की बनवून तयार झालेली आहे आणि रंगही अगदी मस्त आलेला आहे आणि अगदी कमी वेळेत ही आलू टिक्की बनवून तयार होते. बघू शकता एकदम मस्त आलू टिक्की बनवून तयार झालेली आहे. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आलू टिक्की बनवून तयार झालेली आहे. आता चाटसाठी लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा भाजलेले शेंगदाणे आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया. बघा उपवासाची हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे. खूप मस्त दिसत आहे. यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही. बघू शकता एकदम मस्त चटणी झालेली आहे. चाटसाठी दही तयार करून घेऊया. त्यासाठी 2 ते 3 चमचे दही एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा साखर घालून घेऊया आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही तयार झालेलं आहे. बघू शकता एवढं पातळ दही मी करून घेतलेलं आहे. आता आपण टिक्की चाट बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी प्लेटमध्ये आलू टिक्की ठेवून घेऊया. आता यावरती दही घालून घ्यायचं आहे. आता यावरती हिरवी चटणी घालून घेऊया. थोडंसं लाल तिखट घालून घेऊया. आता यावरती थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून घेऊया. त्यामुळे टिक्की चाट दिसायलाही एकदम छान दिसतं. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया वरून. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावरती बटाट्याचा चिवडाही घालू शकता. बघू शकता याचबरोबर आपले आलू टिक्की चाट बनवून तयार झालेला आहे. खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतं आणि झटपट बनवून तयार होतं.
तर तुम्हाला ही आलू टिक्की आणि आलू टिक्की चाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या दोन्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडल्या असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.